पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेऊन आता 10 दिवस उलटलेत, मात्र तरी देखील बँकांसमोरच्या रांगा काही केल्या थांबायला तयार नाहीयेत। आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये जवळपास एटीएम आणि बँकांसमोर पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे बँकांसमोरच्या या रांगा कधी कमी होणार असा प्रश्न आता विचारला जातोय। लोकांकडे किरकोळ खर्च करण्यासाठी पैसे नाहीयेत, त्यामुळे सध्या चांगलेच हाल होत आहेत। काल सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला, पण बँकांसमोरची मोठी रांग असल्यामुळे पैसे काढण्यासाठी आता तासनतास उभं राहावं लागतंय। ही कोंडी फोडण्याकरता सरकार नेमकं काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कुठल्या शहरामध्ये रांगांची काय अवस्था आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। नोटाबंदीच्या निर्णयानंतरचं 10व्या दिवसाचे चित्र औरंगाबाद येथल्या एका बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर मी सध्या उभा आहे। तुम्हाला आता जर या ठिकाणी पाहिलं तर कुठलीही रांगेमधली कमतरता या ठिकाणी दिसत नाहीये। सगळी लोक जे आहेत ते सकाळपासून रांगेत लागलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि भलीचे मोठी रांग लागलेली आहे। ह्यात जर आपण पाहिलं तर बाजूला एक एटीएम देखील आहे, मात्र त्या एटीएम मध्ये नोटांचा खडखडाट आहे आणि औरंगाबाद येथल्या प्रत्येक बँकेसमोरचं चित्र यापेक्षा वेगळं नाहीये। सकाळपासून तासनतास लोक जे आहेत ते बँकेत नोटा बदलण्यासाठी, नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी तासनतास रांगेत उभा आहेत, निर्णयाच्या 10व्या दिवसानंतर देखील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद। मी सध्या कोल्हापुरातल्या दसरा चौक परिसरातल्या स्टेट बँकेच्या एटीएम समोर उभा आहे। आज सकाळपासूनच या परिसरामध्ये भली मोठी रांग एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी लावलेली आहे। साधारण 7 वाजल्यापासून हे सर्व या रांगेत उभे आहेत, मात्र आपला नंबर कधी येईल याच्या प्रतीक्षेत आहेत। बऱ्यापैकी पैसे एटीएम मध्ये नसल्यामुळे जेव्हा आपण एटीएमच्या दारात जातो त्याचवेळी मशीन बंद होतं किंवा एटीएम मशीन बंद करण्यात येतं, अशा तक्रारी लोकांच्या वाढलेल्या आहेत। कोल्हापुरामध्ये बहुतांश एटीएम साधारण 70% एटीएम बंद अवस्थेत असल्याचं सुद्धा तक्रारी लोकांनी केलेल्या आहेत आणि जे काही उरले सुरले एटीएम आहेत यामध्ये 100च्या नोटांचा सुद्धा तुटवडा आहे। मात्र हे सर्व ही परिस्थिती साधारण 2-3 दिवसात दूर होईल आणि आपल्याला पुन्हा चलन वापरायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून हे सर्व लोक सध्या रांगेत उभे आहेत। रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर। 10 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला। यानंतर आपल्या नोटा बदलण्यासाठी सर्वच एटीएम मध्ये आणि बँकांमध्ये गर्दी होत होती। आता आपण पाहू शकतो की 10 दिवसानंतर आता या एटीएम आणि बँकांसमोरची गर्दी हळूहळू कमी होत चालली आहे। बँकेत पैसे डिपॉझिट करण्याची आणि विड्रॉल करण्याची दोन्ही एटीएम्स या ठिकाणी आहेत। या ठिकाणी आज गर्दीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कमतरता आल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी बँकेतही भरपूर प्रमाणात पैसा असल्याने नागरिकांनाही पैसे आता वेळेवर मिळत आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर। वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकाच्या एटीएम समोर खूप मोठी गर्दी होती, परंतु आज 10व्या दिवशी आपण पाहू शकता की या गर्दीमध्ये काहीच परिणाम झालेला नाही। वाशिम शहरामध्ये जवळपास 15 ते 16 एटीएम आहे, पण आजच्या तारखेमध्ये जवळपास 10 ते 12 एटीएम बंद आहे आणि वाशिम शहरामध्ये फक्त 2च एटीएम सुरू आहे। आज आता आपण उभे आहोत स्टेट बँकच्या एटीएम मध्ये, जे जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून आहे। आपण पाहू शकता की नवीन नोटा काढण्यासाठी कशी गर्दी झालेली आहे आणि ही स्थिती जे इतर 2 एटीएम आहेत तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। इतकं मात्र नक्की आहे की लोकांचे आजही हाल होऊन राहिले।